पंच 2 मिनिटं थांबा. दोन मिनिटं अंपायर 2 मिनिटं. वेतालपाडा प्रीमियर लीग सीझन 4 गेल्या 3 सीझनमधील सर्वाधिक रन करणारा खेळाडू रोशन राऊत, सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आदित्य साळुंके. मागील 3 वर्षाचा लेखाजोखा. पंच सुरुवात करावी. गोलंदाजी मार्कवर रोशन राऊत, बॅटिंग क्रीजवर देव माडिक आणि यशू साळवी. पंच सामना सुरू करा. पंच सामना सुरू करा. षटकातील पहिला बॉल डिक्लेअर झोनमध्ये, एक डिक्लेअर. खूप चांगला असा चेंडू आदळला होता रोशन राऊत यांनी, परंतु डिक्लेअर झोनमध्ये गेला. एक रन, एक बॉल एक धावा. दुसरा चेंडू मिस फील्ड. खूप चांगल्या प्रकारे चेंडू आदळला होता, एकही धाव नव्हता त्यावेळी, परंतु संघाचे मालक ललित राऊत, हर्षल राऊत यांच्याकडून मिस फील्ड, एक धावा. पहिल्या षटकातील 2 चेंडू 2 धावा. यशू साळवी स्ट्राईकवर. खूप चांगला चेंडू आणि प्लेट करून सिंगल. खूप चांगला कव्हर ड्राइव्ह देव माडिक यांच्याकडून. प्रत्येक चेंडूवर एक एक धावा येत आहेत. संत गतीने सुरुवात चालू अशी. चांगली गोलंदाजी करताना रोशन राऊत. पुन्हा चांगला डॉट चेंडू. 5 बॉल 4. खूप सुरेख गोलंदाजी करताना रोशन राऊत. वाईट. षटकातील पहिला अतिरिक्त चेंडू. रन आउट. रन आउट. चांगली फिल्डिंग ललित राऊत. पाटलांचा बैल गाडा. एक चेंडूच्या समाप्तीनंतर एक बाद 5 धावा. गोलंदाजी मार्कवर आले नवीन बॉलर निखिल चालके, फिरकी गोलंदाज, चक्री गोलंदाज. नवीन बॅट्समन आलेत क्रीजवरती प्रथमेश कळंबे, फास्ट अँड फ्युरियस. खूप फास्ट अँड फ्युरियस बॉल. वाईट चेंडू, अतिरिक्त धावा.
पुन्हा वाईट चेंडू, अतिरिक्त धावा. एक फास्ट चेंडू, एक स्लो चेंडू. भरत आयकर यांच्याकडून आराध्य स्पोर्ट यांची सुवर्ण संधी. मॅच जिंकल्यास त्यांच्याकडून 5,000 रुपयाचा पारितोषिक. चुकीचा मला ऐकण्यात आला, 500 रुपयाचा पारितोषिक. सात धावा. दुसरा षटक मार्गस्थ. 2 चेंडू, दोन्ही अतिरिक्त धावा. बोल्ड. वेगवान चेंडू हाताळला. बॅट्समन खूप झाले, काही समजला बॅट्समनला. एक चांगली गोलंदाजी निश्चित त्यांच्याकडे. नवीन फलंदाज येत आहेत सचिन चौधरी आणि VPL 2024 पर्व 4 याचे 400 रन पूर्ण झालेले आहेत. रनांचा पाऊस पडत आहे. दोन चेंडू अतिरिक्त टाकल्यानंतर कुठं तिसऱ्या चेंडूवर त्रिफला चित करत कमबॅक करताना निखिल चालके. नवीन फलंदाज सचिन चौधरी क्रीजवर. सात धावा. दुसरा षटक मार्गस्थ. पुन्हा निर्धाव चेंडू. 2 अतिरिक्त धावा दिल्यानंतर 2 चांगले चेंडू आढळलेत निखिल चालके यांनी. रोशन राऊत आयकॉन खेळाडू संघाचे, त्यांना चांगला मार्गदर्शन करताना विकेटच्या मागून. वाईट आणि +1 डिक्लेअर झोनमध्ये. धाव संख्यात भर पडते ती 9. एक विकेट घेतल्यानंतर भरत आयकर यांनी आपला बक्षीस पारितोषिक वाढवलेला आहे. आराध्य स्पोर्ट जिंकल्यावर 500चे 1000 रुपये केलेले आहेत. पुन्हा त्रिफळाचे स्टंप नीट लावा. स्टंप. रोशन राऊत स्टंप नीट लावा. स्टंप. पुन्हा स्टंप नीट लावा. नवीन फलंदाज गौरव माडिक. 9 धावा. 3 चेंडू. 3 चेंडू. दुसरा षटक मार्गस्थ. निखिल चालके यांना सुवर्ण संधी. विकेट घेतल्यावर आकाश त्यांच्याकडून 501 रुपयाचा पारितोषिक लागू. वाईट चेंडू. वाईट चेंडू विकेट. वाईट चेंडू विकेट. असा कुठंतरी कमबॅक करतात निखिल चालके आणि खूप चांगली किपरिंग करताना रोशन राऊत. निर्धाव चेंडू. डॉट चेंडू. 4 बॉल 10 रन. 4 बॉल 10 रन. खूप चांगली गोलंदाजी करताना आपल्या फलत्रूमध्ये बॉल अडवला निखिल चालके यांनी. बॅट्समनला समजत नाही काय शॉट खेळावे, अशी गोलंदाजी करतात निखिल चालके. षटकार. दोन्ही त्यांनी
खूप चांगली गोलंदाजी करताना निखिल 3 विकेट घेतले एका षटकात. ओव्हर खूप चांगला ओव्हर विकेट. पहिले सुरुवातीमध्ये 2 अतिरिक्त धावा टाकल्यानंतर असा कमबॅक केला त्यांनी. अख्या आई साती आसरा संघ हादरून दिला. एक मोठा हादरा दिला त्यांनी एकाच ओव्हरीमध्ये. रोशन राऊत यांना सुवर्ण संधी अनिल गुजरे यांच्याकडून. अनिल दादा यांच्याकडून हॅट्रिक घेतल्यावर 500 रुपयाचा पारितोषिक लागू. अनिल दादा गुजरे यांच्याकडून. संघाचा आयकॉन खेळाडू मात्र एका बाजूला उभा राहून नुसतं संघ कसा हादरत चाललाय ते पाहत होता. परंतु आता मात्र त्याला बॅटिंगची संधी आलेली आहे. बघूया संघासाठी कितपर्यंत मजल मारतोय धावांची. आणि यो पण चेंडू डॉट धावा. खूप वाईट परिस्थितीवर चाललाय लास्टचा शेवटचा कारण 2024 पाडा प्रीमियर लीग 2024चा सगळ्यात निचांकी स्कोर 10 रन. आई साथी आसरा 24 आतापर्यंतचा बीपीएलचा सर्वात निचांकी स्कोर 10 रन. 10 झाले 10. खूप चांगली गोलंदाजी करताना रोशन राऊत संघाचा तिसरं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलेले आहेत. नवीन बॅट्समन पांचाळ रुपेश पांचाळ प्लेट करताना. साहिल बॅटिंग स्ट्राईकवर. तिसरा चेंडू तिसरा षटक मार्गस्थ 11 धावा. खूप सुरेख असा झेल. खूप सुरेख असा झेल. सुरेख असा झेल आणि सर्व बाद. आई सारखी असला खूप सुरेख असा झेल. गणपत बजाना काय को बंद किया. पुढील सामना संदेश दादा स्पोर्ट्स वर्सेस रिद्धी सिद्धी स्पोर्ट्सचे दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी यावे. संदेश दादा स्पोर्ट्स रिद्धी सिद्धी स्पोर्ट्स दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी यावे. मी भरतजी आयकर यांना आमंत्रित करतो का त्यांनी आपल्या हातचे टॉस करावा. संदेश दादा स्पोर्ट्सचे कर्णधार रिद्धी सिद्धी स्पोर्ट्सचे कर्णधार दोन्ही टॉस साठी यावे. भरतजी आयकर यांना मी आमंत्रित करतो का आपण टॉस साठी यावे. भरतजी आयकर टॉस साठी येताना. संदेश दादा स्पोर्ट्स विरुद्ध रिद्धी स्पोर्ट यांचा टॉस होता ना.
रिद्धी सिद्धी स्पोर्ट्स टॉस जिंकून पहिले गोलंदाजी स्वीकारलेली आहे. संदेश दादा स्पोर्ट्स यांना फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. पंच लवकरात लवकर पुढील सामना सेकंड इनिंगचा चालू करावा. 12 रनाचा धावा आहे आणि VPL मधील सर्वात निचांकी धावा केलेला आहे सातिया स्पोर्ट्स यांनी आतापर्यंतचा 11 धावा. 11 धावावरती संघ बाद झालेला आहे पूर्ण. 12 फलंदाजीसाठी आलेले रोशन राऊत विथ निखिल चालके. गोलंदाजी मार्कवर यशू साळवी. पहिला चेंडू आणि स्टंपिंग खूप सुरेख असा चेंडू टाकला यशू साळवी यांनी. बाद झाले रोशन. लवकर मॅच संपवणे चक्करमध्ये आले होते परंतु पहिल्या चेंडूमध्ये परतावा लागतो यांना. नवीन फलंदाजी त्यांचे संघाचे मालक हर्षल राऊत. खूप चांगली गोलंदाजी आणि पहिला चेंडू खूप चांगला आढळला यशू साळवी यांनी. हर्षल राऊत यांच्यासाठी सुवर्ण संधी. 1 चौकारासाठी रुपेश मालूस यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक. रनआउट होता होता वाचले परंतु एकही धावा नव्हता. जर रनआउट झाले असते तर पण मात्र 2 धावा गेलेत. 2 धावा. 2 चेंडू 2 धावा. याही चेंडूवरती गडी बाद झाला असता परंतु नेम चुकला आणि निखिल चालके यांना जीवदान भेटलाय. सॉरी एक खूप खराब अशी किपरिंग करताना 1 डिक्लेअर झोन. चांगली गोलंदाजी करतात यशू साळवी परंतु फिल्डिंग मधून साथ नाही भेटत आहे त्यांना. निखिल चालके हेच निखिल चालके ज्यांनी आत्ता मला वाटतं आत्तापर्यंत सर्वात चांगला झेल घेतलेला आहे त्यांनी. लास्टचा विकेट होता तो. हो हो बघूया काय अंपरचा निर्णय. खूप क्लोज स्टंपिंग अपील करताना निर्धाव चेंडू. 12 धावा करतानाही सुद्धा संघ जरा धडपणीत दिसतोय परंतु त्याचा कारण आहे यशू साळवींची गोलंदाजी. खूप चांगले बॉल ते टाकताय. ते पहिलाच षटक मार्गस्थ आहे. 3 धावा. 5 चेंडू 3 धावा. पहिला षटक मार्गस्थ. बॅटिंगवरती आहेत निखिल चालके. नॉन स्ट्रायकिंगला हर्षल राऊत. 5 चेंडू 1 चेंडू शेष. बघूया पुढील चेंडूत काय घडतंय. प्लेट डॉट बॉल. खूप चांगली अशी गोलंदाजी केली यशू साळवी यांनी. नवीन गोलंदाज झालेत सचिन चौधरी, पुराना चावल. समोर पण पुराना चावल, हर्षल राऊत. दोघंही खेळाडू पूर्वी खूप क्रिकेट खेळलेले आहेत. दोघांना एकमेकांची गेम माहिती आहे. आता बघूया सचिन कशा प्रकारे गोलंदाजी करतात आणि हर्षल राऊत कशा प्रकारे बॅटिंग करतात त्यांच्या समोर. एक चेंडू 1 धावा. निखिल चालके स्ट्रायकर. सिंगल. जी आवश्यकता आहे त्या प्रकारे आता खेळ चालू आहे. कृपया प्रेक्षकांनी आतमध्ये राहा लाईनीच्या. खूप चांगला गॅप मध्ये चेंडू हाडला आहे. अंपर 2 धावा डिक्लेअर झोन मध्ये. संघाची धाव संख्या झालेली आहे ती 7.
दुसरा षटक मार्गस्थ. निखिल चालके यांनी दुसरा गोलंदाजी करताना दुसरा षटक आढळला होता. खूपच घातक आणि त्याच प्रकारे घातक बॅटिंगही करत आहे. आणि अशा प्रकारे चौकार मारून संघ जिंकला आहे.